आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये करवीर, पन्हाळा हात शेती आहे। म्हणजे वारणा, भोगावती, पंचगंगा, कुंभी या सगळ्या नदी पट्ट्यामध्ये पुराचा प्रचंड फटका बसेल अशातून अलाइनमेंट आलेली आहे। आणि म्हणून आमची सरकारला, मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा अशी आमची भूमिका नाही। अजून गट नंबर जाहीर झालेला नाही, कारण की हा टेंटेटिव्ह आराखडा व्हॉट्सअपवर फिरतोय, खरा आहे खोटा आहे आम्हाला माहित नाही। त्यामुळे ऑफिशियल ज्यावेळी गट नंबर जाहीर होतील त्यावेळी गावागावामध्ये मेळावे घेऊन त्या संदर्भातली भूमिका जी काय आहे ती प्रकट केली जाईल। मला वाटतंय खरात प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे। याची गृह खात्याला माहिती 3 महिन्यापूर्वी होती अशी आमची माहिती आहे। मग 3 महिने ही माहिती का थांबवली होती? ती बरोबर आमच्या वेळीच ती माहिती का त्या ठिकाणी बाहेर आली हा प्रश्न यातला महत्वाचा आहे। आणि म्हणून यामध्ये व्यवहार ज्यांचे आहेत, कोण भेटलं याच्यापेक्षा व्यवहारिक काही संबंध आहेत का, किंवा कुठल्या पद्धतीने त्यांचे लागेबांध आहेत याची चौकशी SIT मार्फत चालू आहे। परंतु ती खोलपर्यंत जाणार आहे का? कारण की फक्त खरातांच्या पर्यंत राहून बाकीच्यांना अभय या ठिकाणी मिळणार आहे का, हा प्रश्न महत्वाचा। आणि खरात सारखी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होता कामा नये यासाठी आत्ता कारवाई ही तातडीनं आणि लवकरात लवकर होणं महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महत्वाचं। मला वाटतं जे आरोप होत आहेत ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून अंजली दमाने पर्यंतच कशी पोहोचते हा एक महत्वाचा प्रश्न। ठीक आहे, काय हरकत नाही, निदान ती पोहोचते आणि लोकांच्या पर्यंत येते। परंतु ज्यांच्यावर आरोप आहेत मला वाटतं त्यांनी खुलासा करणं अपेक्षित आहे। आज दीपक केसरकरांच्यावर आरोप झाला असेल तर त्यांनी पुढे होऊन त्याचा खुलासा केला पाहिजे, समोर माध्यमांच्या समोर आलं पाहिजे, रुपालीताईंनी समोर माध्यमाच्या आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जे काय होते संबंध तर होते पण सांगितलं पाहिजे। आता कागदावर दिसायला लागले, बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर झालेले दिसतात, आता याच्यापेक्षा आणि काय पुरावा पाहिजे? भाजपची ही मोडस ऑपरेंडी आहे। ज्यावेळी एखादं प्रकरण पुढं करायचं असेल त्यावेळी किरीट सोमय्या ते तारण हरतायत भाजपचे। कुठल्याही प्रकरणात ताबडतोब ते या ठिकाणी जबाबदारी घेतात। आता कदाचित ते 2-4 दिवसात कोल्हापूरला येतील, चौकशीची वेगवेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी मागणी करतील। मला वाटते महायुतीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बघून घ्यावं आता काय चाललंय ते। नाही, मला वाटतं मुळात शिवाजी पाटलांच्याकडे विषय कुठले आहेत की ईडी पर्यंत चौकशी करावी असे काही विषय आहेत का, मुळात ते समजून घेतलं पाहिजे। आणि माझी त्यांनाही विनंती आहे की संस्था बदनाम होता कामा नये याची दक्षता आपण घेऊ। विधानसभेच्या राजकारणातून गोकुळला आपण टार्गेट करू नये अशी माझी त्यांना विनंती असणार आहे। कारण की शेवटी जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, गोकुळ असू दे, या 2 संस्था या जिल्ह्यामधल्या लाखो शेतकऱ्यांचा तारण हरतायत। आणि मग त्या बदनाम झाल्या तर मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी होतो। आणि ऑलरेडी संचालक मंडळात आमच्या उलटे निवडून आलेले 4 लोक आहेतच ना, ते प्रत्येक बोर्ड मिटिंगला सह्या करतात, त्यांची हाजरी आहे बोर्ड मिटिंगला, अजेंडावर त्यांची सही आहे, जे ठराव मंजूर झाले त्याच्यावर सही आहेत। त्यामुळे मग त्यांनी काय बघितलं नाही का असं म्हणायचं आहे का त्यांना? ठीक आहे, थोडा निवडणुका झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो, परंतु सुदैवानं महायुतीच्या सत्तेत असणारे महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, या सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन, कारण की शेवटी दुसऱ्या बाजूला 35चा आकडा देखील मोठा आहे आणि शेवटी निवडून कशासाठी आलोय आम्ही? या कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी आलो। निवडणुकीपर्यंत राजकारण हरकत नाही, आम्ही केलेलंच आरोप प्रत्यारोप एकमेकावर केलेलंच आहे, परंतु निवडून आल्यानंतर हे शहर विकसित कसं होईल
शहराचे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, बाकीच्या समस्या त्या पुढं सोडवता कसा येईल, हा आमचा महाविकास आघाडी म्हणून सहकार्याची भूमिका असते. पूर्वी महापौर झालेलेच होते, आई आता गटनेता झाले. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.